जाणं या निसर्गाचा नेम आहे, जाणं या प्रकृतीचा नेम आहे. जोही व्यक्ती जन्माला आला त्या प्रत्येक माणसाला जायचंय. मी खरं सांगू का, तुम्ही आणि मी ज्या गावात राहतो त्या गावाचं नाव गदेवाडी नाहीये, पैठण नाहीये, संभाजीनगर नाहीये, महाराष्ट्र नाहीये, भारत नाहीये, जग नाहीये. तुम्ही आणि मी ज्या गावात राहतो त्या गावाचं नाव मृत्यूलोक आहे. काय आहे? मृत्यूलोक. आणि या मृत्यूलोकाचा एक नेम आहे, जोही व्यक्ती जन्माला आला त्या प्रत्येक माणसाला जायचं. बऱ्याचशा वेळेस दशक्रिया विधीच्या कीर्तनाला गेलो, तेरवीच्या कीर्तनाला गेलो, वर्षश्राद्धाच्या कीर्तनाला गेलो की फेटा बांधत असताना त्यांचे कुटुंबीय येतात, रडतात, बाबा खूप काही कष्ट केले हो आमच्या घरच्याने आमच्यासाठी, आता त्यांच्या आनंदाचे दिवस आले, आता आरामाचे दिवस आले, आमची आई आम्हाला सोडून गेली. काही सांगतात बाप सोडून गेला, काही सांगतात मित्र सोडून गेला, काही सांगतात भाऊ सोडून गेला. मला बसणाऱ्या मंडळीला एवढंच सांगायचंय, लोक तुम्हालाही सोडून गेले, लोक मलाही सोडून गेले, हे जगातलं आश्चर्य नाहीये. लोक तुम्हालाही सोडून गेले, लोक मलाही सोडून गेले, हे जगातलं आश्चर्य नाहीये. लोक आजच्या तारखेमध्ये जिवंत हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. कारण जोही व्यक्ती जन्माला आला त्या प्रत्येक माणसाला जायचंयच ना. मग प्रत्येकाच्या जाण्याचं कारण वेगळं वेगळं आहे, प्रत्येकाच्या जाण्याचं ठिकाण वेगळं आहे, प्रत्येकाच्या जाण्याची वेळ वेगळी, प्रत्येक जाण्याचा महिना वेगळा आहे. पण जोही व्यक्ती या मृत्यू लोकात आलाय त्या प्रत्येक माणसाला जायचं. अरे अवतारिक लोकांना जर या मृत्यू लोकाची यात्रा संपून जावं लागली तर तुमच्या आणि माझ्या सामान्य माणसाचं काय घेऊन बसले. महाराज सांगतात, तुताऱ्यांचा आवाज कमी कर दादा. अवतारिक लोकांना जर या मृत्यू लोकाची यात्रा संपून जावं लागली तर तुमचं आणि माझं काय घेऊन बसले. बसणारी मंडळी, ज्या विश्व मालकाने हे विश्व निर्माण केलंय, ज्या जगाच्या मालकाने एवढी सुंदर ही सृष्टी निर्माण केली, त्या विश्व मालकाच्या बापाला जर या मृत्यू लोकाची यात्रा संपवून जावं लागली तर तुमचा आणि माझा बाप तुम्हाला मला सोडून गेला, यात काही नवल नाहीये. मला एवढंच सांगायचं, जाणं तुमच्याही हातात नाहीये आणि जाणं माझ्याही हातात नाहीये. कधी जाणार आहे तुम्हालाही माहित नाही, कधी जाणार आहे मलाही माहित नाही. पण इथं कीर्तनासाठी उपस्थित सर्व मायबापांना माझा प्रश्न आहे, कसं जायचं हे तुमच्याही हातात आहे, कसं जायचं हे माझ्याही हातात आहे. महाराज कोणाच्या पुण्यतिथीला गेले, कोणाच्या दशक्रिया विधीला गेले, नुसतं नंदीबाईला सारख्या मानाना का हलवत जाऊ. कीर्तनकारासमोर बसले की लोक एवढं बापरे बाप चेहरे करतात आणि एवढं सुंदर माना हलवतात, असं वाटतं कीर्तन संपलं की चातुर्मासाला जातं काय करू. पण अजिबात नाही. त्यांनी ठरवून घेतलंय, तुम्ही सांगा आम्ही सुधारणार नाही. बरोबर आहे का नाही. कोणाच्याही कीर्तनाला गेले, कोणाच्याही पुण्यतिथीला गेले की बसल्या बसल्या हा विचार करायचा, बाकी नाही केला तरी चालेल, पण मी गेल्यानंतर माझ्या घरच्यांनी माझं वर्ष श्राद्ध तरी घातलं पाहिजे. एवढं जरी कीर्तनकाराच्या कीर्तनातून घेतलं तरी मी समजेल वर्ष श्राद्धाचं कीर्तन सार्थक झालं. विठाल महाराष्ट्र प्रत्येकाच्या जयंत्या नाही साजऱ्या करत, महाराष्ट्राच्या पुण्यतिथ्या प्रत्येकाच्या नाही साजऱ्या होत. कोणाची जयंती साजरी होती, कोणाची पुण्यतिथी साजरी होती. अरे या महाराष्ट्रामध्ये असे काही अभागी बाप की जिवंतपणे पोरं त्यांना बोलत नाही महाराज. या महाराष्ट्रामध्ये असे काही बाप की जिवंतपणे पोरं त्यांना भाकरी सुद्धा घालत नाहीये, सांभाळत सुद्धा नाहीये. मेल्यानंतर त्या मायबापानं काय अपेक्षा करायची की माझ्या लेकराने माझी दशक्रिया विधी घातली पाहिजेत, माझी पुण्यतिथी घातली पाहिजेत. मी खरं सांगू का, चांगलं काम केलं तरच लोक तुमचं चांगलं काम करतील. बरोबर आहे का नाही. कोणाच्या अंत्ययात्रेला गेले की लोक चर्चा करतात, ओ दादा काय गोड माणूस होता हो, आमच्या गदेवाडीमध्ये एवढा चांगला माणूस नव्हता, गोरगरिबाला सहकार्य करायचा, परमार्थाला पुढं असायचा, एवढा चांगला माणूस देव कसा बर घेऊन गेला. असं जर कोणाच्या अंत्ययात्रेमध्ये चर्चा चालू असत तर समजून चाला तो देव माणूस आहे. काही लोक मेले की लोक तिकडे गौऱ्या रचत असतात आणि तंबाखूला चुना लावत म्हणतो, महाराज बरं झालं हो आमच्या गावची घाण गेली, असंही बोलतात महाराज लोक. याने एक सुद्धा ग्रामपंचायत बिनविरोध होऊ दिली नाही, यांनी एक सुद्धा मंदिराचं काम चांगलं होऊ दिलं नाही, यांनी एक सुद्धा सप्ताह चांगला होऊ दिला नाहीये. मला एवढंच सांगायचं, प्रत्येकाने जाणं प्रत्येकाचं ठरलेलंच आहे, पण जात असताना असं जा की तुम्ही गेल्यानंतर निश्चित दोन लोकांनी तरी तुमच्यासाठी अश्रू ढाळले पाहिजेत. अरे जीवन घ्या माझ्या ज्ञानोबरायचं, तुकोबरायचं, एवढे वर्ष झाली या संत महात्म्यांना जाऊन, तरी माझ्या ज्ञानोबरायचा समाधी सोहळा एवढ्या थाटामाटात का होतो.
का नाथबाबाचा षष्टीचा उत्सव एवढा मोठा होतो, का जगद्गुरु तुकोबरायचा बीजेचा उत्सव होतो? हे लोक काही तुमच्यानी माझ्यासारखे 100 वर्ष जगले नाहीये. ज्ञानोबरायचं जीवनचरित्र जर पाहिलं तर 22व्या वर्षी ज्ञानोबरायने आपलं अवतार कार्य संपवलंय. तुकोबरायने सुद्धा 45च्या आत जगद्गुरु तुकोबरायचं अवतार कार्य संपवलंय. पण काम एवढं सुंदर केलं की अजून सुद्धा या लोकांच्या नावाचा सुगंध या महाराष्ट्रात दरवळतोय. विठाला 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 मंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ की जय. म्हणून ज्या रक्ताने फक्त स्वतःच्या रक्ताचा विचार केला, लक्ष देऊन ऐका बरं, ज्या रक्ताने जीवनभर फक्त स्वतःच्या रक्ताचा विचार केला त्या रक्ताचं दुर्भाग्य असं असतं की त्याचं घरचं रक्त त्याला जिवंतपणे सांभाळत नाही. पण ज्या रक्ताने या देशाचा विचार केला, या संप्रदायाचा विचार केला, या महाराष्ट्राचा विचार केला, ते रक्त शरीर रूपाने जरी महाराष्ट्रामध्ये नसेल पण चंद्र सूर्य असेपर्यंत महाराष्ट्र त्या रक्ताला विसरत नाही. या महाराष्ट्राचा इतिहास आहे. म्हणून मी खरं सांगू का, माणूस जीवन जगत असताना कुत्रेही जन्माला येतात आणि कुत्रेही मरतात. माणसाने जीवन जगत असताना असं जीवन जगलं पाहिजे. एका हिंदी कवीने खूप सुंदर वर्णन केलंय. दुःख आपलं दुःख समजणारा माणूस, दुसऱ्याचं सुख आपलं सुख समजणारा माणूस, बहुतांशी असे लोक जगामध्ये सापडत नाहीये. हल्ली दुसऱ्याच्या सुखामध्ये दुःख मानणारे लोक खूप झालेले. दुसऱ्याच्या दुःखामध्ये सुख मानतात आणि दुसऱ्याच्या सुखामध्ये दुःख मानतात. आणि या लोकांचा भरणा खूप झाला. त्याच्यामुळे आपण माणूस म्हणून घेण्याच्या लायकीचे नाही. विठाला विठाला अगदी थोडं जीवन जगा. पण जीवन जगत असताना महाराज सांगतात, हा उत्तमची उरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे. सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. म्हणून जीवन थोडं जगा पण जीवन अगदी आनंदात जगा. अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे, 3 चरणाचा आहे. अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात की देवा मी तुम्हाला सांगतोय. काय सांगतोय? भजारे विठ्ठला, त्या भगवंताला जीवनामध्ये आपलंसं करा. नाही असं केलं तर तुमचं जीवन वाया जाईल. काही साधक तुकोबरायकडे गेले, बाबा आम्ही तुम्हाला विचारलं नाही तर सांगता का? शास्त्र असं सांगतंय, काही गोष्टी विचारल्याशिवाय सांगू नये 1, काही गोष्टी विचारल्याशिवाय सांगू नये 1, काही गोष्टी माहीत असल्या तरी सांगू नये 2, आणि काही गोष्टी नाही विचारल्या तरी सांगितल्याशिवाय राहू नये 3. बरोबर आहे का नाही? रात्रीची वेळ आहे, 12 वाजलेले, रात्रभर प्रवास करायचा, गाव झोपलेलं आहे, हॉटेल बंद आहे, सगळं गाव झोपलेलं असताना ड्रायव्हरला प्रवास करायचा. इथून बुलढाणा 200 किलोमीटर आहे, इथून बुलढाणा 500 किलोमीटर आहे. रात्रभर गाडी चालकाला मार्गदर्शन कोण करतं? रस्त्याच्या पाट्या करतात. बरोबर आहे का नाही? इथून पैठण 10 किलोमीटर आहे. काय सांगते ती पाटी? इथून पैठण 10 किलोमीटर. हे बाबा रस्त्याचं काम चालू आहे, गाडी कशी चालव? सावकाश चालू. हे माणसं सांगतात का रस्त्यावर राहिलेली पाटी सांगते? पाटी सांगते. तीच पाटी सजीव ड्रायव्हरला सांगते, हे बाबा घाट प्रारंभ होत आहे, गाडी कशी चालव? सावकाश चालव. तीच गाडी सांगते की पुढं अरुंद पूल आहे, गाडी कशी चालव? मला तुम्हाला एवढंच सांगायचं, चांगलं मार्गदर्शन जर सजीव माणसाला निर्जीव पाट्या करत असेल, लक्ष देऊन ऐका बरं, चांगलं मार्गदर्शन जर सजीव माणसाला निर्जीव पाट्या करत असेल तर आपण आपल्या माणसाला चांगलं मार्गदर्शन का करू नये? जे जे आपण असे ठावे ते ते शहाणे करून सोडावे सकल जन. तुकोबराय सांगतात, ए बाबांनो तुम्हाला गरज नाहीये आमची, पण सांगणं आमचा धंदा आहे. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धाराया आले दिनजन आम्ही वैकुंठवासी, आलो याची कारणासी, आलो याची कारणासी, आलो याची कारणासी, आलो याची कारणासी.
मार्ग आडराणी भरले जग उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो शिव मायबाप या कलियुगामध्ये तुम्हाला आणि मला निष्कामतेनं जागृत करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर सकल साधू संत मंडळींनी केलंय। एवढे उपकार साधू संतांचे केले उपकार सांगू मी काय बाप न करी ऐसे माय। माय बापापेक्षा सुद्धा उपकार साधू संतांचे सांगितले। याचं कारण आईही उपकार करते बापही उपकार करतो फक्त स्वतःच्या मुलावर। मे महिन्याचे दिवस होते 12-1 वाजलेलं होता ऊन पडलेलं होतं 4-5 मुलं गल्लीत खेळत असताना आईने आपल्या लेकराला आवाज दिला बाळ्या ऊन लागल सावली ते। त्यावेळेस बाळ्याच्या मुखातून येतं एक आई आम्ही सर्वच मित्र खेळताय ते मला एकट्याला कसं ऊन लागल। त्यावेळेस आईच्या मुखातले वाक्य ऐका बाळ्या त्यांना मरू दे तू सावली ते। आपुलियाचा कळवळा आणि बाळावरी नाही। आई फक्त स्वतःच्या मुलाचा विचार करते बाप फक्त स्वतःच्या मुलाचा विचार करतो पण या विश्वाचा विचार करणारी जात फक्त साधू संतांची म्हणून ऐसी कळवळ्याची जाती करीला भावे न फिरते। कोणत्या प्रकारची अपेक्षा केली अजिबात नाही। मायबाप जरी लेकरांचं संगोपन करत असेल तर तुकोबराय सांगतात मायबापाच्या अंतकरणामध्ये एक स्वार्थ आहे। माय बापे सांभाळीती लोभा कारणे पाळीती सांभाळतात प्रत्येक मायबाप आपल्या लेकरांना पण त्यांच्या अंतकरणामध्ये एक स्वार्थ आहे की म्हातारपणी माझ्या पोराने मला घराच्या बाहेर काढलं पाहिजेत ना। कशासाठी सांभाळता पोरं तुम्ही की म्हातारपणी तुमच्या लेकरांनी तुम्हाला घराच्या बाहेर काढलं पाहिजे। सुनबाईने भाकर घातली नाही पाहिजे। माया हो कीर्तन कळतंय ना तुम्हाला। तुम्ही लेकरांना काय जीव लावता की म्हातारपणी त्यानं तुम्हाला घराच्या बाहेर नाही काढलं पाहिजेत। म्हातारपणी त्याने माझा सांभाळ केला पाहिजे माझ्या सुखादुःखामध्ये तो उभा राहिला पाहिजेत। हा प्रत्येक आईच्या आणि बापाच्या अंतकरणातला काय स्वार्थ आहे। पण साधू संतांनी तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचा स्वार्थ न साधता रात्रंदिवस तुम्हाला जागा केलं। उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माचा चुकवी व्यथा जन्माचा। अनेक प्रमाणाने साधू संतांनी तुम्हाला आणि मला जागा केलं। पहा ओ मज निरंतर जागवी ते मज निरंतर जागवी जागवी मज निरंतर जागवी जागवी मज निरंतर जागवी। काय सांगू संतांचे उपकार काय सांगू संतांचे उपकार काय सांगू संतांचे उपकार काय सांगू संतांचे उपकार मज निरंतर जागवी मज निरंतर जागवी। काय द्यावे त्यासी भावे भूतलाई काय द्यावे त्यासी भावे भूतलाई काय द्यावे त्यासी भावे भूतलाई काय द्यावे त्यासी भावे भूतलाई। तुका म्हणी लोकीच्या व्यवहारे नका डोळे दुरे भरून राहू मज निरंतर जागविते। रात्रंदिवस तुम्हाला या अज्ञान अंधकारातून जागवण्याचं काम माझ्या साधू संतांनी केलेलं आहे। जगद्गुरु तुकोबरांनी या समाजाकडे ज्यावेळेस पाहिलं तुकोबराची एक गोष्ट लक्षात आली। माणसं जन्माला येतात युवा होतात वृद्ध होतात माणसं मरून जातात। माणसं नेमके आले कशासाठी कोहम कतमिदम जातम मी कोण ऐसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा। मी आलोय कुठून मला करायचं काय मला जायचं कुठे या सगळ्या गोष्टी माणूस विसरून गेलाय। फक्त धावतोय का धावतो हेही कळत नाही कशासाठी धावतो हेही कळत नाही महाराज। ज्याच्याकडे पैसे नाही तेही पळतच आहे आणि ज्याच्याकडे जास्त आहे ते तर बाबा त्याच्यापेक्षा जास्त पळत। ज्याला कीर्तन नाही ते ताना ते ज्याला दररोजचे 2 आहे ते कोमात आहे
ज्याला गाता येत नाही तेही ताना, त्यांचे स्वरबद्ध गात ते त्याच्यापेक्षा ताना ते. मग सुखी कोण आहे? सर्व सुखाचे आशा जन्म गेला. क्षण एक मुक्ती. यज्ञ हा शब्द नाहीये, यज्ञ शब्द काय? यज्ञ. प्रयत्न नाही केला महाराज, नुसती धावपळ चालू आहे, नुसती धावपळ धावपळ धावपळ. कशासाठी पळतो हेही कळत नाही आणि का पळतो हेही कळत नाही. खरं सांगू का, पळण्यात आनंद नाहीये, धावण्यात आनंद नाहीये, थांबण्यात जो आनंद आहे तो पळण्यात अजिबात नाहीये. ज्या गाडीला मार्केटमध्ये सगळ्यात जास्त व्हॅल्यू असते, ज्या गाडीला मार्केटमध्ये खूप जास्त पसंती असती, शोरूमवाले ती गाडी वेटिंगवर ठेवतात महाराज. वेटिंगवर ठेवण्याचं कारण काय? वेटिंग केली तर वेटेज वाढतं. काय वाढतं? गाडी शोरूमला उपलब्ध असली तरी लोक गाडी देत नाही आणि 2-3 लाख शिल्लक दिले की लगेच देतात. त्याला काय म्हणतात? वेटिंग वाढली की वेटेज वाढतं. बरोबर आहे का रे? म्हणून पळण्यात मजा नाहीये, थांबण्यात जो आनंद आहे तो कशातच नाहीये. कोहम कथमिदम जातम. आपण आलोय कुठून, करायचं काय, जायचं कुठं, सगळ्या गोष्टी विसरून गेलाय. भागवतकाराने एक श्लोक किती सुंदर खर्च केलाय पहा. काल व्याल मुखग्राश त्राश निर्णाश हेतवे श्रीमद भागवतम शास्त्रम कलोकेरेन भाषितम. एक मोठा अजगर आहे गड्यांनो. त्याच अजगराच्या मुखामध्ये तुम्हीही बसलेले आहात आणि त्याच अजगराच्या मुखामध्ये मीही बसलेलो आहोत. आपण कुठपर्यंत सुरक्षित आहोत? जोपर्यंत तो अजगर तोंड बंद करत नाही. ज्या दिवशी अजगर तोंड बंद करेल त्या दिवशी ज्ञानोबरायची ओळी तुमच्या माझ्या लक्षात येईल. हे काळानं काळाची तोंडी, घातली लोणियाची उंडी, माशी पाख पाखरी तव हे सरे. मग क्षणिक आहे, कधी जाईल काही सांगता येत नाही. मग एवढ्या कमी आयुष्यामध्ये काय करू शकतो महाराज आपण? काही लोक म्हणतील आम्ही योग मार्गाचं अनुकरण करू. काय करणार आहे? अरे जे लोक 2 तास कीर्तना लिहून बसतात ते लोक त्यांच्या तोंडातल्या तंबाखूचा त्याग नाही करू शकत महाराज. जे लोक कीर्तना लिहून बसतात, तोंडात गुटखा घेऊन कीर्तना लिहून बसतात. अहो काही काही बहादर तर महाराज दारू पिऊन गळ्यामध्ये हार घालायला येतात. आमच्या एवढी संप्रदाय पुढे चाललाय आपला. म्हणजे कीर्तनकाराच्या गळ्यामध्ये हार घालताना सुद्धा याला कळत नाही आपण दारू प्यावं का तसं जावं. साधे तंबाखूचे आणि गुटक्याचे व्यसन सुटत नाही. शास्त्र तर सांगतोय काम सोडा, क्रोध सोडा, लोभ सोडा. या भानगडीत आम्ही पडायचं नाहीये. कलियुगामध्ये आयुष्य मर्यादा खूप कमी आहे. मग कलियुगामध्ये सर्वात सोपं साधन भगवंताचं भजन. मी नाही सांगत, भागवतकार सांगतात. यत फलम नास्ति तपसा आणि योगेन समाधिना. हा तत्फलम लभ्यते सम्यक कलौ ताहरी कीर्तनात. या श्लोकाचं भाषांतर करत असताना तुलसीदासजीने सांगितलंय, कलियुग केवल नाम आधारा हो, सुमिर सुमिर नर उतरहि पारा. कलियुगा माझी करावे कीर्तन, जेने नारायण देईल भेटी, जेने नारायण देईल भेटी. कलियुगा माझी करावे कीर्तन. कलियुगामध्ये आयुष्य मर्यादा थोडी आहे आणि एवढ्या कमी कालावधीमध्ये आपण काहीच करू शकत नाही. महाराज सांगतात अल्प आयुष्य मानव दे, अल्प आयुष्य मानव दे, शतगणिले अर्धरात्र खा, शतगणिले अर्धरात्र मध्ये पालन पिणारो, सांडावा उग्या उपाधी लक्ष लावून राहा गोविंदिका. तुम्ही या भगवंताचं चिंतन करा. कारण परत परत या गोष्टी नाहीये. गेलेली सत्ता परत मिळेल, गेलेला पैसा परत मिळेल, गेलेल्या सगळ्या गोष्टी परत मिळेल गड्यांनो. पण एकदा का नरदेह गेला की महाराज सांगतात पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि जननी. किती वेळा जन्मा यावे नित्य भावे फजित, एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहाचा.
अरे आंधळेच्या हातात कावळा सापडावा तसा नरदेव सापडलाय. एका राजाने दौंडी दिली गावात. ऐका जो कोणी कावळा पकडून आणेल त्याला 5,000 रुपये दिले जाईल. आता कावळा काही पकडायची गोष्ट आहे का? तुम्ही पैठणच्या जवळचे लोक आहे, तुम्हाला सगळं माहिती आहे. कावळा वेगळा, डोम कावळा वेगळा. कावळा दशक्रियावी दिलो तो, डोम कावळा गावागावात आहे. तो दिंडीत आहे, तो सप्त्यात आहे, तो संस्थेत आहे, तो प्रत्येक ठिकाणी. डोम कावळे जिथं जिथं आहे समजून चालव. त्या संस्थेचं वाटुळं, त्या दिंडीचं वाटुळं, त्या मंदिराचं वाटुळं, त्या गावचं वाटुळं आणि त्या सप्त्याचं सुद्धा वाटुळं महाराज. आता डोळ्यावाल्यांनी विचार केला कावळा कुठं पकडायची गोष्ट आहे का महाराज? दशक्रियावी दिलं. एखादा माणूस जर हलकट असेल ना तर प्रवचनकाराचं भांडवल संपत तरी कावळा येत नाही. मी एवढा प्रसिद्ध कीर्तनकार आहे पण मी नारदाच्या गादीवर सांगतो, मी फक्त 2 वेळेस दशक्रियाविधीचे प्रवचन केले महाराज. कारण की पश्चिम महाराष्ट्रातले प्रवचन हे कावळ्यावर अवलंबून असतात. बरं कावळा काही गायकवादकासारखा संघ घेऊन जाता येत नाही ना. कठीण आहे. तिथं बी असं असतं कावळा शिवला की ते लगेच म्हणतात उरका महाराज. आणि एखादा माणूस एवढा मूर्ख असतो की कावळा जवळ येतो पण शिवत नाही. मग यानं ओव्याच्या माग ओव्या, अभंगाच्या माग अभंग 1.5 तास नाही 2 तास प्रवचन करतो. आपण तेव्हापासून संकल्प केला दशक्रियाविधीचे प्रवचन करायचे नाही. आता डोळ्यावाले लोक विचार करतात कावळा काही पकडायची गोष्ट आहे का? पण त्या गावात एक आंधळा माणूस होता, गंगेवर स्नानासाठी गेला. मनी नाही ध्यानी नाही. आता डोळ्यावाल्यांनीच कावळ्याची अपेक्षा करायची तर आंधळ्या माणसानं काय करायची? आणि आंघोळ झाली आणि भगवंताची प्रार्थना करायला लागला. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा. जसे हात वर केले तसं आंधळ्याचं भाग्य उजाळ झालं महाराज. आंधळ्याच्या हातात कावळा सापडला. नाचायला लागला होतो. आजी सोनियाचा दिनो वर्ष अमृताचा घनो, आजी सोनियाचा दिनो. बस. पण आंधळ थोडं स्वार्थी होतं महाराज. आंधळ्याने विचार केले 9:30 वाजले, एक कावळा सापडला, दिवसभर येईल काही काम नाही. जर संध्याकाळपर्यंत 4-5 कावळे जर सापडले तर 25-30 हजार रुपयाचं मानधन कसं भेटेल आपल्याला? मग आंधळ्यानं काय केलं? माझ्याकडे पहा फक्त. आंधळ्यानं तो कावळा घेतला आणि बगलात ठेवला. कुठं ठेवला? आंधळ्यानं कुठं ठेवला तो कावळा? बगलात ठेवला. आणि दुसरा कावळा पकडण्यासाठी आंधळ्यानं हात वर केले. आता होता तो उडून गेला. आता आंधळ्यानं किती चातुर्मास केले म्हणजे त्याला काही कावळा सापडणार आहे का? महाराज सांगतात पावला देह कागटाळी नाय, पावला देह कागटाळी नाय. न घडो देव पाय घडो न घडो देव पाय. एवढा सुंदर नरदे जगाच्या मालकाने तुम्हाला दिलाय ना. तुकोबरायचं एक प्रमाण किती गोड आहे पहा. बुद्धीचा पालट करारे काय, बुद्धीचा पालट करारे आपुल्या
इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाय. पण तुमच्या आणि माझ्या जीवनाचं दुर्भाग्य असं आहे महाराज, जी गोष्ट माणसाला प्राप्त असते तिच्याविषयी माणसाला कधीच महत्व कळत नाही. बरोबर आहे का नाही? जी प्राप्त आहे तिच्याविषयी महत्व नाही. ज्यांना हिचं महत्व आहे त्यांना प्राप्त नाहीये. स्वर्गीचे अमर मृत्यूलोकी व्हावा जन्मामा 3 वर्ग असतात. काहींना नरदे मिळाला नाही, कळाला नाही. एक काहींना कळाला पण मिळाला नाही आणि काहींना मिळाला पण कळाला. एवढं सुंदर नियोजन या मडके कुटुंबियांनी केलं. मग आपल्या गावातल्या 10-12 म्हशींनी विचार केला का आपण कीर्तनाला जाऊ असं? कुत्रे कीर्तनाला येतात का? नाही नाही. चुकून जर एखादं कुत्र कीर्तनाला लोक त्याला हड काढून देतात. मला माणसांना एवढंच सांगायचंय, माणसं आहे तोपर्यंत कीर्तन ऐकून घ्या. कुत्रे झाल्यावर लोक मंडपात येऊ देत नाही. बरोबर आहे? खंतीते न करा होणे गाढव कुत्रा. पशुच्या योनीमध्ये हे ज्ञान नाहीये. पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग द्या सोडून. काहींना नरदेहाचं महत्व कळालंय पण मिळालं कुठेही. शुकाचार्य भगवान राजा परीक्षितीला भागवत सांगत असताना स्वर्गातील देव अमृत कलश घेऊन आले. महाराज हे अमृत कलश तुम्ही राजा परीक्षितीला पाजा, राजा परीक्षिती अमर होऊन जाईल आणि ते भागवत अमृत आम्हाला द्या. त्यावेळी शुकाचार्यांच्या मुखातले उद्गार किती गोडे पा. क्व सुधा क्व कथा लोके क्व काचक्व मनिर्महान ब्रह्म रातो विचारेन तदा देवांजहासह सुरानामपि दुर्लभः. सुरा म्हणजे देव. देवादिकांना जी गोष्ट दुर्मिळ आहे, देवादिकांना जी गोष्ट अशक्य आहे, ती जर तुम्हाला आणि मला सहज प्राप्त होत असेल तर मला तरी असं वाटतंय आपण त्या संधीचं सोनं केलं पाहिजे. आपल्याला प्राप्त आहे. इथं काय केल्यानंतर याची फलश्रुती काय आहे याचं सुद्धा तुम्हाला आणि मला ज्ञान आहे. पण तुमच्या आणि माझ्या अज्ञानामुळे महाराज सांगतात तो या झाला का मानव देह भगवान ने तुझको दिया खाया पिया सुख से सोया नाहक जमा. एवढा 3.5 हाताचा नरदे दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेने तू जोडसी नारायण नासे जीव पण भवरोग. एवढे सुंदर नरदे दिलाय ना महाराज. माझी विनंती आहे कधीतरी एखाद्या चांगल्या ऍक्सिडेंट झालेल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन पहा. एखाद्या माणसाचा अपघातामध्ये पाय गेला, त्या पाय गेलेल्या माणसाला जाऊन विचारा पायाची काय किंमत आहे. एखाद्याचा हात गेला, त्या हात गेलेल्या माणसाला जाऊन विचारा हाताची काय किंमत आहे. डोळा गेलेल्या माणसाला जाऊन विचारा डोळ्याची काय किंमत आहे. एखाद्या माणसाची किडनी फेल झाली असेल, त्या किडनी गेलेल्या माणसाला जाऊन विचारा. मग आपली किडनी चांगली आहे, आपला हात चांगला आहे, आपले पाय चांगले, आपले डोळे चांगले, तोपर्यंत भगवंताचं भजन करून घ्या. जोपर्यंत हात चांगले तोपर्यंत हस्तस्य भूषणम दानम. जोपर्यंत आहे तोपर्यंत दान देऊन घ्या. जोपर्यंत पाय चांगले तोपर्यंत धाब्यावर जाऊन या. असं नाही म्हणायचं मला तुम्हाला. पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धी नाही. बाबा जोपर्यंत पाय चांगले तोपर्यंत नाथ बाबाची वारी करून घ्या. जोपर्यंत डोळे चांगले डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. आणि इथं येऊन जर तुम्ही ह्या गोष्टी नाही केल्या तर तुकोबराय सांगतात आलेला जन्म तुमचा वाया जाईल. अभंगाचं पहिलं चरण सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला